जर पाण्यासारखा पैसा येतोय आणि लगेच जातोय तर आत्ताच करा या एका गोष्टीचा उपाय. तुम्ही श्रीमंत झाल्याशिवाय राहणार नाही. जर पाण्यासारखा पैसा हातात राहतच नसेल तर लवकरच मिठाचे हे उपाय अवलंबा. मित्रांनो, मिठाचा जीवनात खूप उपयोग आहे. डाळ किंवा भाजीमध्ये मीठ जास्त झालं तर नुकसान आणि कमी झालं तरी नुकसान. मीठ आपले आयुर्मान वाढवतं आणि मिठाचं आयुष्य कमी करतो. मिठाचा उपयोग करणे सर्व लोकांना माहीतच आहे, पण आम्ही तुम्हाला इथे खाद्यपदार्थांमध्ये उपयोगासाठी मिठाचा प्रयोग सांगणार नाही. जरी मिठाची असंख्य उपाय असले तरी आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिठाचे असे चमत्कारिक उपाय सांगणार आहे जे तुम्ही श्रद्धेने अवलंबला तर तुमच्या घरात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही आणि घरात सुख शांती टिकून राहील, जे पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. पण त्याआधी जर तुम्हाला वाटत असेल की लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा. मित्रांनो, मीठ अनेक प्रकारचे असते. सैंधव मीठ, डोंगराचे मीठ, समुद्री मीठ, काळे मीठ, सामान्य मीठ इत्यादी. ज्योतिषशास्त्रानुसार मीठ हे चंद्र आणि शुक्र यांचे प्रतिनिधी मानले जाते. मिठाला काही लोक राहूचे प्रतीकही मानतात. चला आता जाणून घेऊया मिठाचे चमत्कारिक उपाय. नंबर 1. ज्योतिषशास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्र यांचे प्रतिनिधी मानले जाते. तुम्ही जर स्टील किंवा लोखंडाच्या भांड्यात मीठ ठेवले तर हे चंद्र आणि शनीचे मिलन ठरलेले असते, जे अत्यंत घातक ठरते. हे रोग आणि शौकाचे कारण बनवते. प्लॅस्टिकच्या भांड्यातही ठेवू नये मीठ. फक्त मीठ हे काचेच्याच भांड्यात ठेवल्यास ते वाईट परिणाम करत नाही. नंबर 2. मीठ सरळ कोणाच्याही हातात देऊ नका. मिठाचे पॅकेट हे देण्यापासून टाळा. असे मानले जाते की त्यामुळे व्यक्तींचे संबंध खराब होतात आणि घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे हातात मीठ देऊ नका. एका वाटीत द्या किंवा मग पिशवीत द्या. नंबर 3. जेवण करत असताना जेवण चाखू नका. त्यामुळे जेवणाची पवित्रता नष्ट होते आणि दरिद्री येते. मीठ कमी झालं तर नंतर टाकता येईल. देवाला जेवण नैवेद्य दाखवल्यानंतरच जेवण चाखा. त्यामुळे घरात सुख शांती टिकून राहते. जर सुखी राहायचं असेल तर हा उपाय करा. जर एखादी व्यक्ती तुम्हाला आवडत नसेल तर त्याचं मीठ खाऊ नका. त्याच एखाद्या पापी पुरुषाच्या घराचं मीठ कदापिही खाऊ नका, अन्यथा तुमच्या जीवनही त्याच्यासारखंच पापी होईल. सगळीकडचे मीठ खाऊ नका, याकडे लक्ष द्या. मजबुरीने किंवा दबावाने कोणाचे मीठ खाऊ नका, त्यामुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. मीठ हे संस्कार चांगले असतील. ज्या घराचे जो चांगलं आचरण करणार असेल त्याचंच मीठ खावं. मीठ आपल्या हातातून पडणं शुभ मानलं जात नाही. युक्रेन आणि रोमन यांसारख्या देशांमध्ये हे दुर्दैवाने वादाचे प्रतीक मानलं जातं. भारतात याला अशुभ मानलं जातं. मीठ पडल्याने चंद्र आणि शुक्र दोघेही कमजोर होतात. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. दारिद्र्यता दूर करण्यासाठी उपाय. आठवड्यातून एकदा गुरुवार सोडून लादी पुसताना पाण्यात थोडं मीठ मिसळा. या उपायाने ही घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. वातावरणाची पवित्रता वाढते. यामुळे लक्ष्मी प्राप्तीचा मार्ग खुला होतो आणि घरात बरकत टिकते. धनाचा प्रवाह कायम ठेवण्यासाठी उपाय. घरात धनाचा प्रवाह टिकवण्यासाठी काचेचा एक ग्लास घ्या. त्यात पाणी आणि मीठ मिसळून घराच्या नैऋत्य कोपऱ्यात ठेवा आणि त्याच्या मागे लाल रंगाचा बल्ब लावा. जेव्हा पाणी आटेल तेव्हा त्या ग्लासला स्वच्छ करून परत मीठ घालून पाणी भरून ठेवा. बाथरूम आणि टॉयलेट दोष दूर करण्याचे उपाय. मीठ प्रत्येक घराची घाण हटवणारे रसायन आहे. एका काचेच्या वाटीत खडे मीठ, समुद्री मीठ भरा. हे मीठ ही वाटी बाथरूममध्ये ठेवा. या उपायाने ही नकारात्मक ऊर्जा दूर होऊ शकते. प्रत्येक महिन्याला वाटीतील मीठ बदला. जुनं मीठ फेकून द्या. टॉयलेटमध्ये काचेच्या बाउलमध्ये क्रिस्टल सॉल्ट म्हणजेच स्फटिक मीठ भरून ठेवा. हे 15 दिवसांनी बदला. आधी ते टॉयलेटच्या सिंकमध्ये टाका. जर काही कारणास्तव टॉयलेट उत्तर पूर्वेला असेल तर त्याच्या दरवाजावर मीठ ठेवा आणि त्यात 4-5 लवंगा जो असतात आपल्या घरामध्ये त्या लवंगा टाका. यामुळे पैशाची आवक सुरू होते आणि घरात बरकतही टिकते. यामुळे एक गोष्टही घडेल की मिठात सुगंध टिकून राहील आणि या उपायाने कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. वैयक्तिक अडथळ्यांसाठी एका मूठभर भिजलेले मीठ घेऊन संध्याकाळी तुमच्या डोक्यावरून 3 वेळा फिरवा आणि ते दरवाजाबाहेर फेकून द्या. असे 3 दिवस करा. जर आराम मिळाला नाही तर मीठ हे डोक्यावरून फिरवून संडासमध्ये टाका आणि पाणी सोडा. निश्चितच फायदा होईल.
वास्तुदोष दूर करण्यासाठी मिठाशी संबंधित वास्तुदोष असेल, जर तुम्ही बदलू शकत नाही, मनात भय, चिंता असल्यास दोन्ही हातात मीठ घेऊन थोडा वेळ तसेच धरून ठेवा. नंतर ते बेसिंगमध्ये टाकून पाण्याने वाहू द्या. इकडे तिकडे फेकू नका. रोगमुक्तीसाठी उपाय: झोपताना तुमच्या उशीच्या डोकं पूर्वेकडे ठेवा. झोपण्याच्या खोलीत एका वाटीत सैंधव मिठाचे काही तुकडे ठेवा. यामुळे तुमचं आरोग्य ठीक राहील, ज्यामुळे घरात पैशांचा प्रवाह टिकून राहील. रोगांपासून वाचण्यासाठी सामान्य मिठाचा कमीच उपयोग करणे आवश्यक आहे. त्याऐवजी सैंधव मीठ किंवा मिठाचा वापर जेवताना करावा. आजाराने ग्रस्त असाल, जर तुमच्या घरात एखादी व्यक्ती आजाराने त्रस्त असेल, तर तिच्या उशीजवळ काचेच्या भांड्यात मीठ ठेवा. एका आठवड्यानंतर ते मीठ बदलून पुन्हा नवीन मीठ ठेवा. हळूहळू त्या व्यक्तीच्या आरोग्यात सुधारणा होऊ लागते. नजरेपासून वाचण्यासाठी उपाय: जर तुम्हाला किंवा एखाद्या मुलाला कोणाची नजर लागली असेल, तर 7 वेळा 1 चिमूटभर मीठ त्यावरून फिरवून ते वाहत्या पाण्यात वाहू द्या. नळ चालू करा आणि ते नळाच्या वाहत्या पाण्यात टाका. यामुळे दोष दूर होईल. शनीचा दुष्परिणामांपासून वाचण्याचा उपाय: जर जेवताना डाळ किंवा भाजीमध्ये मीठ कमी वाटलं, तर वरून मीठ टाकू नये. अशा वेळी काळं मीठ आणि मिरची कमी असल्यास काळी मिरी वापरा. जर तुम्ही असं केलं नाही, तर शनीचा दोष प्रभाव सुरू होईल. कुंडली, चंद्र आणि मंगळ दुर्बल असतील तर त्याचा उपाय: जर कुंडली चंद्रबल दुर्बल असेल, तर समुद्र किंवा सामान्य मीठ जेवणात वापरू नका. त्याऐवजी सैंधव मिठाचा उपयोग करा. त्यामुळे तुम्ही रक्तदाबाच्या समस्येपासून वाचाल. पण जर कुंडलीत मंगळ दुर्बल असेल, तर जेवणात समुद्री मिठाचा उपयोग करू शकता. ग्रहकलह टाळण्यासाठी उपाय: जर पती-पत्नींमध्ये कोणत्याही कारणामुळे वाद असेल, ग्रहकलह किंवा मानसिक अशांती असेल, तर सैंधव किंवा खड्या मिठाचा एक तुकडा झोपेच्या खाली एका कोपऱ्यात ठेवा. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते. या तुकड्याला महिन्यानंतर बदला. दुसरा नवीन तुकडा ठेवा. मनाची उलघाल दूर करण्यासाठी उपाय: जर तुमचा मन खूप अस्वस्थ राहत असेल, तर विचार करत सतत तुमचे चालू असतील, तर एखाद्या प्रकारच्या चिंतेने तुम्ही ग्रस्त असाल, तर यामुळे तुमचं आरोग्य वेळ मिठाचे पाणी वापरून स्नान केल्याने शरीर तर शुद्ध होतंच, शिवाय मनाची बेचैनीसुद्धा शांत होते. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.